महाराज नेहमी आपल्याला बोलायचे की चला सदरेवर. तर मग ते डायरेक्ट तिकडनं सदरेवर कसे जायचे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा तो दरवाजा आता बंद केलाय परंतु तिथून ते बाहेर यायचे. तर आपण ते दाखवतोय तुम्ही. हे जे दोन आता समोर चौथरे दिसत आहे दिवाणे हे आमच्या मागचे हे कसले. हा जो पहिला चौथरा आहे हा आहे शस्त्रघर. याच्यामध्ये शस्त्र असायचे महाराजांचे. आणि जो समोर दिसतोय बघा खांब जो आहे तिथला तो वस्त्रघर आहे. म्हणजे तिथं वस्त्र असायचे. हा तो दरवाजा तिथून डायरेक्ट इकडनं हे बघा हा तो दरवाजा बंद केलाय. इथून डायरेक्ट हे बघा ही पायवाट दाखवा. ही पायवाट जी आहे इथून म्हणजे ते हे असेल तेव्हा छप्पर वगैरे सगळं असेल. तर महाराज डायरेक्ट इथून सदरेवर यायचे. मग ते आपण नाही का महाराज बोलायचे सदरेवर या सदरेवर. तर ही ती सदर आहे. तर इथं ते अष्टप्रधान मंडळ वगैरे जे काही विषय असायचा तो इथं त्यांची सदर भरायची. त्याच्यानंतर तर मित्रांनो आपण आलेलो आहोत दिवाणे ए खास नंतर इथं सचिवालय. तसेच काही कादंबरीकार यांनी म्हटलेलं आहे की याला त्यांनी राणीवसा पण म्हटलेला आहे. परंतु इकडे बघू शकता की हे सर्व सेपरेट दिसतंय तुम्हाला. यावरून कदाचित हा राणीवसा पण असू शकतो आणि या साईडला शंभूराजे राहत असावे. त्यानंतर या जे राणीवसा म्हणा किंवा सचिवालय यामध्ये 8 महल आहे. आणि दिवाणे ए खास नंतर आपण थेट आलेलो आहोत. दिवाणे ए खास नंतर आपण थेट आलेलो आहोत राणीवसा किंवा सचिवालय. काही दिवसापूर्वी इथे एक पाटी होती सचिवालय म्हणून. ती आता सध्या नाही. काही कादंबरीकार यांनी याचा उल्लेख राणीवसा म्हणून केलेला आहे. तर त्यानंतर आपण थेट जाणार आहोत इकडे राणीवसा किंवा सचिवालय. यानंतर आपण जाऊया आता ज्याबद्दल तुम्हाला उत्सुकता आहे ते म्हणजे खलबतखाना. बहिर्जी नाईक कुठं बोलत असेल. महाराज आणि बहिर्जी नाईक यांची काय चर्चा होत असेल. खरंच इथं सगळे गुप्त त्यांचे जे राजकारण होतं ते इथंच चालत असेल का. तसेच हा वरचा जो भाग आहे त्याला रत्नखाना पण बोललं जातं की इथं रत्नखान होती वरती असं म्हटलं जातं मित्रांनो. त्यानंतर आपण सरळ इकडे जर आलो तर समोर बघितलं तर इथं हा जो मनोरा दिसतोय तो समोरचा महाराजांचा खास मनोरा होता. म्हणून त्यावरून वाटतंय की हा खलबतखानाच असावा आणि महाराज तिथून इथे डायरेक्ट खलबतखान्यात येत असावे. आणि बाजूलाच त्यांचा महाल पण आहे. तर अशा रीतीने आपण खाली जाऊया. पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंसं जायला खाली पाणी आहे आणि सटकण्याची जास्त शक्यता असते. शेवळ आहे. तर तुम्ही जर आलात तर एक तर शक्यतो टाळामध्ये जायचं आणि जर गेलाच तर थोडंसं हळुवारपणे मध्ये जा. आणि आपण आता मध्ये बघा खूप अंधार आहे. अशा प्रकारे आपण आता खलबतखान्यामध्ये शिरतोय. प्रतीपचंद्र ह्या कादंबरीमध्ये असं म्हटलेलं आहे मित्रांनो की या खलबतखान्यामध्ये असं एक बटन आहे की जे दाबल्यानंतर आपण 3ऱ्या रूममध्ये जातो. तिकडनं डायरेक्ट राजमहालामध्ये निघतो. परंतु ते बटन काय आपण सापडायचा प्रयत्न करूया. बघूया ते सापडतंय का. तत्पूर्वी आपण जाणून घेऊ की याची रचना कशी आहे. तर अंधार असल्यामुळे आपल्याला स्पष्ट काही दिसत नाही. परंतु आपण जर अजून थोडंसं पुढे गेलं. मी आता टॉर्चने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही हे करा. हे बघा प्रचंड अंधार आहे. त्यानंतर इथं ऑक्सिजन लेवल पण थोडीशी कमी असते. आणि अशा प्रकारची इथली रचना दिसते. बाजूनी एकदम तुम्हाला कोणे कोणे दिसत आहे ते कप्पे कप्पे आहेत जे कोरलेले आहेत. त्यानंतर कदाचित महाराज याच
ठिकाणी मध्यभागी बसत असावे आणि इकडे दोन्हीही बाजूला ते आपले जे खलबत खाण्याचे जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहे ते इकडनं 4-5 बसत असावे, इकडनं 4-5 असे 9-10 लोक टोटल यामध्ये बसतील एवढी जागा आपल्याला दिसते। तर हे जे दिसतंय तुम्हाला कोणे यामध्ये जे आपले काही कादंबरीकारांनी पण बोललेले आहे की त्यामध्ये रत्न ज्या पेट्या होत्या त्या ठेवल्या जायच्या किंवा जे आपले जे कागद असतात कामकाजाचे ते ठेवले जायचे, यासाठी त्याचा उपयोग केला जायचा। आणि अशा प्रकारे हे जे बांधकाम दिसतंय हे तेव्हाचं जे मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती मजबूत अजूनही ते साक्ष देते महाराजांच्या सिव्हिल डिपार्टमेंटची की आत्ता जर आपण घरं बांधली तर ती लगेच पडून जातात, 100 वर्षही टिकत नाही, परंतु हे 300-350 वर्षाचं काम असून ते अजूनही तसंच टिकून आहे। काल परत्वे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे, युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे इथं परकीय लोकांनी किंवा देशांनी म्हणा काही आक्रमण करून याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बटन काय मला अजूनपर्यंत इथं भेटलं नाही जे मी शोधतोय की बाबा ते बटन दाबल्यानंतर मी तिसऱ्या खोलीत कसं जाईल। मी तेच बघतोय की इथं काही तसं काही आहे का। ते प्रतिपचंद्र जी कादंबरी आहेत त्यामध्ये ते दिलेलं आहेत तर आपण ते बघू तुम्ही वाचू शकता। मी ते गुपित तर काय तुम्हाला इथं सांगणार नाही आणि ते तुम्ही स्वतः वाचायचं। आणि अशा प्रकारे आपण हा खलबतखाना बघितलाय, बहिर्जी नाईक आणि महाराज इथंच चर्चा करत होते असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे। आणि अशा प्रकारे आपण आता हे बघून सदर बाहेर पडत आहोत। तुम्ही जर आलात, पावसाळ्याचे दिवस आहे तर एकदम सावकाशपणे इथं यायचं जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा तुम्ही इथं घसरणार नाही। आणि आपण अशा प्रकारे खलबतखान्यातून वरती येऊन डायरेक्ट आलेलो आहोत राजमहालाच्या जवळ। त्यानंतर आपण जाणार आहोत इकडे जे मनोरे आहेत 1, 2, 3 खाली, ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचा काही थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो। पावसाळा असल्यामुळे इथे खूप पाऊस आहे आणि जर आपण आलाच पावसाळ्यामध्ये तर फार मित्रांनो जपून चालायचं जेणेकरून तुम्ही कुठं घसरून पडायला नको। आणि अशा प्रकारे हे बघा आता आपल्या जो समोर दिसतोय हे बघा, इथं सावकाश उतरायचं आणि हळू अशा प्रकारे पुढे जायचं। आणि हे जे मनोरे दिसत आहे 1 आणि हा 2 आणि ज्या आपल्या उजव्या बाजूला इथून बघू शकता 3, अशा प्रकारे आपलं जे 34चं पुस्तक आहे त्यामध्ये ह्या मनोऱ्यांचा उल्लेख केला आहे। बऱ्याच कादंबरीकारांनी पण या सप्त मनोरा होता ज्यावरती महाराज जर युद्ध जिंकून आले तर आपला भगवा फडकवायचे आणि तो आनंद व्यक्त करायचे, अशी रचना मनोऱ्याची सद्यस्थितीत आहे। परकीय आक्रमणांमुळे व दुश्मनांनी याला वेळोवेळी हे केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यामुळे ही परिस्थिती ढासळली मित्रांनो। आणि अशी सध्याची परिस्थिती आहे, हे तुम्ही बघू शकता। हे तेव्हाचं कोरीव काम आहे। अशा प्रकारे आपण आता पुढचा जो आहेत जो महाराजांचा महाल आणि राणी वसा म्हणा, कुठल्या राण्या राहत होत्या आणि जे आपले अष्टप्रधान मंडळ कुठं राहायचं किंवा तुरुंग जे होतं कोठडी किंवा धान्याचं कोठार ते कुठं आहे पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय।